नर्मदाबाई सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळीसाठी पाणी घ्यायला गेली, पण तिने बघितले तर किचनचा दरवाजा बंद होता आणि त्याला कुलूप लावले होते. नर्मदाबाईची सून रात्री झोपताना सगळं आवरून झाल्यावर किचनला लॉक करून झोपत असे. त्यामुळे आता नर्मदाबाईंना तिची सून आल्याशिवाय किचनची चावी मिळणार नव्हती. आता तिला वाट बघत बसल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. तिने 2-3 वेळा तिच्या मुलाच्या खोलीकडे जाऊन बघितले, पण अजून तिचा मुलगा राकेश आणि तिची सून रवीना उठली नव्हती. त्यात आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळेजण निवांतपणे झोपले होते. नर्मदाबाई वाट बघत होती की तिची सून उठल्यावर ती किचन उघडेल आणि मग तिला पाणी गरम करून घ्यावं लागेल. आता जोपर्यंत त्यांच्यातलं कोणी उठणार नाही तोपर्यंत तिला गरम पाणी मिळणार नव्हतं. शेवटी खूपच उशीर झाला तेव्हा नर्मदाबाईंनी तिच्या मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवला. बराच वेळ दरवाजा वाजवल्यावर सून न येता तिचा मुलगा राकेश रागारागातच बाहेर आला आणि त्याच्या आईवर खेकसत म्हणाला, काय पाहिजे आई तुला? का सकाळी सकाळी त्रास देतेस आम्हाला? आई म्हणाली, अरे काही नाही, मला गरम पाणी पाहिजे होतं आंघोळीसाठी. तू तेवढं किचनचं कुलूप काढून दिलंस तर मी माझे पाणी गरम करून घेईन. काय हे आई, एक दिवस गार पाण्याने आंघोळ नाही करू शकत का तू? रोज तर रवीना देतेस ना तुला गरम पाणी. आज सुट्टी होती म्हणून म्हटलं की निवांत झोपूया, पण तू तर ना. असे म्हणत राकेश आत गेला आणि त्याने आपल्या बायकोला हाक मारून उठवले. त्याचा आवाज ऐकून रवीना उठली आणि ती सुद्धा रागाने चावी घेऊन बाहेर आली आणि तिच्या सासूच्या हातात ठेवत ती म्हणाली की एक काम करा, आता तुम्हीच किचनचं लॉक खोलून पाणी गरम करून घ्या. आता पाणी गरम करताय तर आमच्यासाठी तेवढा चहासुद्धा ठेवा जरा. लवकर उठल्यामुळे माझं डोकं दुखतंय. कधी कुठल्या सासूला बघवतं का आपली सून झोपलेली? सगळ्या सासवा अशाच, त्यांना आपल्या सुना म्हणजे नुसत्या मशीन वाटतात. असे बडबडत ती पुन्हा आतमध्ये जाऊन झोपली. शेवटी नर्मदाबाईंनी किचन खोलून आपल्यासाठी पाणी गरम केले आणि मुलगा आणि सुनेसाठी चहा बनवून त्यांना त्यांच्या खोलीत देऊन आले. त्यानंतर त्यांनी अंघोळीसाठी पाणी उतरले. तेवढ्यात त्यांचा 5 वर्षाचा नातू रोहित जागा झाला आणि आपल्या आजीकडे बघत म्हणाला, आजी माझे दूध. त्याच्याकडे बघत त्या हसल्या आणि त्याला म्हणाल्या, हो हो देते, थांब. असे म्हणून मग त्यांनी त्यांच्या आंघोळीचं पाणी बाजूला ठेवलं आणि त्याच्यासाठी दूध गरम करायला ठेवलं. ती दूध गरम करत होती तेवढ्यात तिच्या मुलाचा राकेशचा आवाज आला, आई कुठे आहेस तू? सकाळी सकाळी जरा याला घेऊ शकत नाहीस का तू? तुला तर माहीत आहे ना रवीनाच्या पायाला लागलं आहे. हे मात्र खरं आहे की सासूला आपली सून झोपलेली कधी बघवत नाही. असे म्हणत तो रोहितला कडेवर घेऊन किचनमध्ये आला. त्याला बघताच नर्मदाबाई म्हणाली, मी तर दूध गरम करण्यासाठी किचनमध्ये आली. मला तर माहीतच नाही की तो कधी तुमच्या खोलीत गेला ते. राकेश रागात म्हणाला, मग लक्ष ठेवायचं ना जरा. तुला तर कामाचा बहानाच पाहिजे असतो. मला माहीत आहे की तू सासू आहेस, पण कधीतरी सुनेला सुद्धा माणसासारखं वागवत जा की. ती आहे म्हणून तर तुला थोडं सुख मिळतं हे विसरू नकोस. नाहीतर धाकट्या मुलाने आणि सुनेने तर तुला ठेवून सुद्धा घेतलं नाही. राकेशने रोहितला तिथे सोडले आणि तो परत आपल्या खोलीत निघून गेला. नर्मदाबाई हे सगळं बघतच बसल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ती मनातल्या मनात विचार करू लागली की मी काहीही केलं नसताना माझ्यावर आरोप होत आहेत. माझ्यासाठी असं काय एवढं हे लोक करत आहेत की मी यांचं सगळं ऐकून घेत आहे. असा विचार करत त्यांनी आपले अश्रू पुसले. रोहितला दूध देण्यासाठी त्या त्याला घेऊन किचनमध्ये गेल्या. नाश्त्याची वेळ झाली तेव्हा राकेश रवीनाला म्हणाला की तुझी तब्येत ठीक नाही तर मी आईला सांगतो सगळ्यासाठी नाश्ता बनवायला, तू आराम कर. रवीना म्हणाली की राहू दे, त्यांना काही सांगू नको, मी बनवीन नाश्ता सगळ्यांसाठी. राकेश म्हणाला, अगं पण तुझी तब्येत ठीक नाही ना, कशाला उगाच तू त्रास करून घेतेस? रवीना म्हणाली, नको नको, मी स्वतः बनवते नाश्ता. त्यांचा काही भरवसा नाही. काहीतरी सामान उचलतील आणि आपल्या धाकट्या मुलासाठी आणि सुनेसाठी घेऊन जातील. आजकाल किचनमध्ये सामान कमी होत चाललं आहे. मला तर वाटतं की बहुतेक तुमची आईच काहीतरी करत असणार आणि ते सामान आपल्या धाकट्या मुलासाठी घेऊन जात असणार. असे म्हणत ती किचनमध्ये गेली. आपल्या बायकोला किचनमध्ये काम करताना बघून राकेशला राग आला.
आणि तो त्याच्या आईला म्हणाला, बघ, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तिची तब्येत ठीक नाही, तरी पण ती नाश्ता बनवते आहे. तुझ्या या असल्या वागण्यामुळे आम्ही सगळेजण वैतागलो आहोत. देवालाच माहिती की आम्हाला यातून कधी सुटका मिळते ती. हे सगळं ऐकून नर्मदाबाई त्याला काही बोलल्या नाहीत. त्या गप्प बसून सगळं ऐकून घेत होत्या. त्या आपल्या खोलीत आल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यासाठीच का मी यांना जन्म दिला होता. लग्नाच्या 12 वर्षांनी जपतप करून जुळे मुले झाली, तेव्हा घरातल्यांना किती आनंद झाला होता. सगळ्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी किती म्हणून कौतुक केलं होतं. माझी सासू तर त्यावेळी म्हणाली होती की 2 मुलगे झाले आहेत तुला, म्हातारपणी बसून ऐश करशील. काही वर्षांनी तिच्या नवऱ्याचं निधन झालं आणि सगळं संपलं. तरी पण त्यांनी मोठ्या हिमतीने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. एकाचं नाव राकेश तर दुसऱ्याचं नाव त्यांनी रमेश ठेवलं. त्यांना बऱ्याच अडचणी आल्या, पण त्या सगळ्यांवर मात करत त्यांनी त्या दोघांना खूप शिकवलं, मोठं केलं. त्या दोघांची लग्न केली आणि त्यानंतर मात्र सगळं काही बदलून गेलं. दोन्ही सुनांचं आपसात जमत नव्हतं. सारखी भांडणे व्हायची आणि त्यामुळे दोघा भावांची सुद्धा भांडणे होऊ लागले आणि शेवटी दोघे भाऊ वेगळे झाले. नर्मदाबाईच्या नवऱ्याने 2 मजली घर बांधले होते. त्यातच मग वरच्या मजल्यावर धाकटा आपल्या बायकोसोबत राहू लागला आणि खालच्या माळ्यावर राकेश आपल्या बायको आणि आईसोबत राहू लागला. आईला ठेवण्यावरून देखील दोन्ही भावात भांडण झाले होते. धाकट्या मुलाने रमेशने तर आईला ठेवण्यावरून हातवर केले आणि मग नाईलाजाने राकेशला आईला आपल्याकडे ठेवावे लागले. आता नर्मदाबाईला तिच्या सासूचे ते शब्द अक्षरशः कानात टोचत होते. थोड्या वेळाने राकेश त्याच्या आईच्या खोलीत आला आणि नाश्त्याची प्लेट तिच्यासमोर ठेवत नव्हे, जवळजवळ आपटतच म्हणाला की घे, नाश्ता कर आता. शेवटी एकाच सुनेला जास्तीत जास्त त्रास द्यायचा, कारण दुसरी सून तर तुला नाहीच. त्याचे ते बोलणे त्यांना खूप लागत होते. ती समोर असलेली नाश्त्याची प्लेट जणू त्यांना चिडवत होती. जे एवढ्या तिरस्काराने दिले गेले आहे ते जेवण तरी काय कामाचे. त्यामुळे मग नर्मदाबाईंनी त्या नाश्त्याच्या प्लेटला हात देखील लावला नाही. त्यानंतर त्यांनी खूप विचार केला आणि त्या एका निर्णयावर येऊन ठाम झाल्या. आता त्यांनी एक ठाम निर्णय घेतला. संध्याकाळच्या वेळी धाकटा मुलगा रमेश आपल्या बायकोला घेऊन बाहेर कुठेतरी फिरायला निघाले होते. नेमका त्याच वेळी समोर राकेश आणि त्याची बायको सुद्धा उभी होती. तेवढ्यात एक कमिशन एजंट त्यांच्याकडे आला. त्याला बघून ते चौघे देखील हादरले. त्याने येताच विचारले की नर्मदा देवी आहेत का घरात. राकेश म्हणाला की तुमचं तिच्याकडे काय काम आहे, आम्हाला सांगा, आम्ही तिचे मुलगे आहोत. तो म्हणाला की मला त्यांनी फोन करून बोलावून घेतले आहे, मी त्यांनाच भेटायला आलोय. हे ऐकून ते सगळेजण एकमेकाकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. तेवढ्यात नर्मदाबाई तिथे आल्या. त्याने विचारले की तुम्हीच नर्मदा देवी का. त्या म्हणाल्या, हो मीच, पण आपण कोण. तो म्हणाला की तुम्ही सकाळी मला फोन केला होता घर विकण्या संदर्भात. त्या म्हणाल्या, हो हो मीच फोन केला होता. ती पुढे काही बोलणार तोच राकेश म्हणाला की कोणतं घर विकते आहेस आई, आणि आम्हाला विचारल्याशिवाय तू हा निर्णय कसा घेतलास. धाकटा रमेश देखील म्हणाला की आई, तू हे घर विकणार, मग आम्ही कुठे राहणार. हे ऐकून आई म्हणाली, कधी माझा विचार केलात का, मी कुठे राहणार, कशी राहणार. मला बोलायला तर तुम्ही अजिबात वेळ घालवत नाही. हे घर माझ्या नवऱ्याने बनवले आहे आणि माझ्या नावावर आहे, मग तुम्ही कुठल्या तोंडाने हिस्सा मागत आहात. आता थोरली सून रवीना म्हणाली, आई काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तुम्ही घर विकताय ठीक आहे, पण त्या पैशांचं काय करणार तुम्ही. नर्मदाबाई म्हणाल्या, आता मी विचार केलाय की परत आपल्या गावी जायचं. जिथून मी आयुष्याची सुरुवात केली तिचेच मी आयुष्याचे हे शेवटचे दिवस घालवावे म्हणते, आणि म्हणूनच हे घर विकून मी गावी थोडीशी जमीन विकत घेणार आहे आणि तिकडेच राहीन. आता धाकटी सून म्हणाली, मग आमचं काय, आम्ही कुठे जायचं, काय करायचं आम्ही. नर्मदाबाई म्हणाल्या, ते मला माहीत नाही. तुमचे हातपाय अजून चांगले आहेत, धडधाकट आहात तुम्ही. तुमचे हातपाय जोरात चालतात, त्यापेक्षा जोरात तुमची जीभ चालते. तुमचं तुम्ही कमवा आणि बनवा तुमची प्रॉपर्टी, बाकी मला काही माहीत नाही. आता मात्र हे सगळं सहन न झाल्यामुळे दोघे भाऊ एकदम बोलले की आई,
तू एवढी स्वार्थी कशी होऊ शकतेस? ते दोघे एकमेकांच्या तोंडांकडे सुद्धा बघत नसत, पण आज एकत्र आले होते. नर्मदाबाई म्हणाल्या, हे बघा, मला महान बनवायची काही गरज नाही. जर मुले स्वार्थी होत असतील तर आईसुद्धा स्वार्थी होणारच, आणि तुमच्यासारखी मुलं असतील तर मग आईला स्वार्थी व्हावंच लागेल. मी हे घर विकणार आहे आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. तुमचं तुम्ही बघा आता. असे म्हणून नर्मदाबाई त्या एजंटला घर दाखवायला निघून गेल्या. काही महिन्यातच त्यांनी ते घर विकून टाकले आणि गावी त्यांनी एक छोटं घर घेऊन त्या तिथेच राहू लागल्या. आता त्या गावच्या शांत वातावरणात मस्तपणे आरामात होत्या. आता त्यांना कुणाचे टोमणे ऐकावे लागत नव्हते की कुणाच्या तिरस्काराने दिलेले जेवण जेवायची गरज नव्हती. आता त्या इथे आपल्या इच्छेप्रमाणे राहत होत्या. शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता इथे त्यांच्या किचनला कोणी लॉक करत नव्हते. त्या स्वतः आयुष्याच्या स्वतः मालक होत्या.